मोदींचा शपथविधी सोहळा पाहता आला नाही, पावसाने भांबेरे उडवली. सोलापूर शहरात रविवारी सायंकाळी पावसानं जोरदार बॅटिंग केली. सखल भागात पाण्याचा निचरा न झाल्यानं घराघरात पावसाचं आणि गटारीचं घाण पाणी शिरलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेत. मोदींचा शपथविधी सोहळा पाहण्यासाठी सोलापुरात सायंकाळी अनेक नागरिक टीव्ही समोर बसले होते. पावसाने हा सोहळा पाहू दिला नाही. रविवारी सायंकाळी धुवाधार पावसानं जोरदार हजेरी लावली. नई जिंदगी परिसरात असलेल्या आनंदनगर भाग 1 मधील अनेक घरात पावसाचं पाणी शिरलंय. संसार उपयोगी साहित्यांचं नुकसान झालंय. आनंदनगर भाग 1 मधील मेहबूब नदाब या ज्येष्ठ नागरिकांनी माहिती देताना सांगितलं, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा पाहायचा होता. सकाळपासून वाट पाहत बसलो होतो, परंतु हा सोहळा पाहणं माझ्या नशिबात नव्हतं. पावसाच्याने रस्त्यावरील घाण पाणी माझ्या घरात शिरलं, अशी खंत ज्येष्ठ नागरिक मेहबूब नदाब यांनी व्यक्त केली. सध्याला पावसाचं हे चालू आहे. आता 3-4 वर्षापासून मी इथल्या वार्डातलं म्हणजे काय अडचणी आहेत काय नाही, मग अधिकारी तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर आणि वार्ड मेंबर या सगळ्यांना कॉन्टॅक्ट केलेला आहे आणि प्रत्येकाला अडचण सांगितलेलं आहे. कोणी इथे लक्ष देत नाही, कोणी काय करत नाही. आणि 10 वेळा सांगून सुद्धा एकदा फक्त इमानदारीचं म्हणलं तर इंग्रज साहेब म्हणून होते, त्यांनी त्यांचं प्रमोशन देऊन काय बदली केली. फक्त तो एक माणूस होता फक्त. आणि त्याच्यानंतर बाकीचे जेवढे जे साहेब आहेत कॉन्टॅक्ट केले त्यांनी कधीच काम केलेलं नाही, कधी लक्ष दिलेलं नाही आमच्या इथं वार्डात. आणि दुनियाचं पाण्याचा त्रास आहे. पाणी प्रत्येक घरामध्ये पाणी घुसतं हे आल्यानंतर. आणि इथं काय करायचं ते कुठली सुविधा नाही आहे. पाण्याचं तर बोंबच आहे सर्व. मी आता तिसऱ्यांदा मोदी साहेब आलेत, त्यांनी पंतप्रधान झालेत, पण त्यांच्या सोहळ्याचं मला बघायचं होतं, पण मला ते सुद्धा मी त्याचं हे करू शकलो नाही. मग आता हे कोणाला मी माझे पावसामुळे झालं आणि घरात पाणी शिरलं आणि सर्व. आणि मी ज्येष्ठ नागरिक आहे आणि घरात कोणीच नाहीत, सर्वजण बाहेर आहेत. आणि मी एकटा पानी आले घरात पानी चिरा तो मैं क्या करना सांगा. घर में पानी आए सो है तकलीफ हमारे को 20 बरस से है तकलीफ है. नगर सेवक को कुछ नहीं करते, बोल बोल के थके हम. पूरा घर में पानी आता. अभी फिलहाल है घर में हमारे पानी सगळे आए सो है और पूरा फुल पानी भरस है. घरात पावसाचं पाणी घुसलं. काय करावं आता, खायला नाही पियाला नाही सर्व आज 8 दिवस झाले पावसापासून हेच त्रास चाललाय. काय करावं, कोण लक्षच देत नाही, काय नाही बघत नाही काय. आणखीन आता 5:30 वाजल्यापासून पाऊस चालू झालेला आहे. तेव्हापासून थोडं जास्तच पाऊस झाला, त्यामुळं गटारीचं रोडवरचं पाणी सर्व घरात आलेलं आहे. आणखीन सर्व घरगुती सामान सर्व भिजलेलं आहे. अजून संध्याकाळी स्वयंपाक करायचं म्हणल्यावर सर्व प्रॉब्लेम आहेत. 1-2 वेळा नगरसेवकाला पण सांगितलेलं होतं, त्यांनी करतो म्हणले होते, तरी पण अजून काय बघितले नाही. आता लहान मुलाला का पलंगावरती झोपवला पाहिजे, त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. आता ह्या पाण्यामुळं दुर्गंधी तर भरपूर येत आहे. परत विंचू साप वगैरे येण्याची पण भीती आहे. त्यामुळं पलंगावर किंवा बाहेर कुठे तर सूर्यप्रकाशामध्ये बसण्याची वेळ सध्या तर आमच्यावर आलेली आहे. चालू कंडिशनमध्ये घरामध्ये नाही का गटरीचं पाणी ड्रेनेजचं पाणी घरामध्ये नाही का घुसायला लागलेलं आहे. तांदूळ अनाज सगळं नाही का भिजून नाही का पूर्ण खराब झालेलं आहे. नगरसेवकांना सांगितलेलं आहे, महानगरपालिकेला सांगितलेलं आहे, पण या ठिकाणी येऊन नाही का कोणी पण लक्ष देत नाही. या वार्डाला कोण वारसदार आहे का नाही हे मला कळे नाही. मी अधिकाऱ्यांना बोलल्यानंतर पण या ह्याच्यामध्ये नाही का लक्ष कोणीही देत नाही. आम्ही विचारायचं कोणाला. मी चिंतामणी अडमेली आनंदनगर 1 मधून बोलतोय. आता मी शपथविधी बघायला बसलेलो होतो, पण काय पाऊस एवढा जोरात होता आणि आमच्या इथे काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे म्हणजे पुढे ब्लॉकेज केलेला आहे. त्यामुळे पाणी एवढं भरलेलं आहे की आमच्या घरामध्ये आणि जेणेकरून इथे 6 ते 7 लोकांच्या घरामध्ये पूर्ण पाणी शिरलेलं आहे. पूर्ण रूम्समध्ये सगळ्या ऑलमोस्ट सगळीकडे पाणी भरलेलं आहे.
इथे कोणी नगरसेवक नाही आहे, कोणी लक्ष पण देत नाही, कोणाला सांगितलं तरी कोणताही ॲक्शन घेतले जात नाही आहे. आणि आता सध्याला तर BJPची सरकार आहे, पण जेणेकरून इथे सगळीकडे म्हणजे खालच्या लेवलला पण हे कामं व्यवस्थित झाली पाहिजे, सगळीकडे लक्ष दिले पाहिजे. आणि हे जे छोटे छोटे प्रॉब्लेम्स आहेत हे इथे पण त्यांनी लक्ष दिले पाहिजे. असे प्रॉब्लेम पुढे जाऊन खूप म्हणजे आता सध्याला तर एवढी परिस्थिती बिकट आहे, पुढे जाऊनही हे असे खूप प्रॉब्लेम होऊ शकतात. इतना सब पूरे एरिया का घान पानी इधर पे आया है, पूरा बकेट बकेट से उठा के बाहर फेंकना पड़ रहा है. पूरा पूरा घर में घान पानी, पूरे पकाने की चीज पूरे घान पानी में जा चुकी है. अब खा के बैठने नहीं आ रहा है, अब सोने जमेगा नहीं. आप पूर्व भागातील उत्तुंग यशाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं कन्या कनिष्ठ महाविद्यालय म्हणजे पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालय सोलापूर. पूर्व भागातील एकमेव मुलींचं सावित्रीबाईंच्या लेकींचं कनिष्ठ महाविद्यालय. महाविद्यालयाची ठळक वैशिष्ट्ये: तज्ज्ञ प्राध्यापकांचं मार्गदर्शन, मुलींच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण व्यवस्था, पूर्व भागातील मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयात शैक्षणिक ज्ञानासह संगणक कौशल्य विकसित करण्यासाठी महिला व बालकल्याण विभागामार्फत MSCIT 4,500 रुपयांच्या कोर्सची मोफत व्यवस्था, मुलींसाठी सवलतीच्या दरात बसची सोय, विद्यार्थिनीच्या सुरक्षिततेसाठी दामिनी पथकाची व्यवस्था. राज्य शासनाच्या एकल पालक योजनेअंतर्गत विद्यार्थिनींना दरमहा 2,250 रुपयांची बालसंगोपन योजनेअंतर्गत लाभ. 11वी 12वी मुलींसाठी मोफत पुस्तक पेढी. क्रीडा क्षेत्रात विभागीय, स्टेट, नॅशनल लेव्हलपर्यंत कामगिरी करण्यासाठी तज्ज्ञ क्रीडा शिक्षकांचं मार्गदर्शन. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्नेहसंमेलन, शैक्षणिक सहल, मेडिटेशन शिबिर, मेहंदी, रांगोळी, वक्तृत्व यासारख्या विविध स्पर्धा महाविद्यालयात आयोजित केल्या जातात. याशिवाय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व, संभाषण आणि क्विज कॉम्पिटिशन मध्ये सहभाग आणि उत्कृष्ट यश. CACS, ICWA, CMA, BCA, न्यूज चॅनलमध्ये निवेदक अशी विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी. कमवा आणि शिका या कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्वानुसार मुलींना स्वावलंबी बनवण्यासाठी शिवण क्लासची व्यवस्था. मुलींच्या सर्वांगीण विकासाबरोबरच प्रगती, सुरक्षितता आणि स्वावलंबन बनवण्यासाठी झटणारे पूर्व भागातील एकमेव महाविद्यालय म्हणजे सौभूम पुल्ली कन्या प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय. आजच प्रवेश घ्या आणि आपल्या मुलींचं भविष्य उज्ज्वल बनवा. आमच्या महाविद्यालयाचे काही वैशिष्ट्य आहेत, जसे की आमचे महाविद्यालय पूर्णपणे मुलींसाठी आहे आणि मुलींच्या पूर्ण सुरक्षेची हमी आम्ही घेत असतो. त्याचप्रमाणे इतर महाविद्यालयापेक्षा आमच्या महाविद्यालयामध्ये तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभते आणि त्याचा परिणाम म्हणून इयत्ता 10वीमध्ये विद्यार्थिनींना जे टक्केवारी मिळतात त्यापेक्षा जास्त टक्केवारी इयत्ता 12वीच्या विद्यार्थिनींना आमच्या इथं मिळत असते. आमच्या यशाची गुरुकिल्ली जी आपण म्हणू शकतो की इतर महाविद्यालयामध्ये बोर्डाची जी परीक्षा असते 80 मार्काची परीक्षा, त्यानुसार फक्त एकच पूर्वपरीक्षा घेतली जाते. पण आमच्या महाविद्यालयामध्ये 80 मार्काचे 2 सराव परीक्षा व 80 मार्काची पूर्वपरीक्षा असे एकूण 3 परीक्षा घेतल्या जातात, जेणेकरून विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेमध्ये परीक्षा देत असताना सोपं जावं हे आमचा उद्देश असतो. आणि त्यामुळेच आमच्या कॉलेजची निकालाची परंपरा ही नेहमी उत्कृष्ट असते. त्यामुळे सर्वांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यावा. पत्ता: पूर्व विभाग वाचनालयासमोर, नारायणराव कुचेंच्या शेजारी, आशिकल मैदान, 213 साखरपेठ, सोलापूर. संपर्क 9850 040498 9637 618636.